छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण शहरात अल्पवयीन मुलाच्या हत्येची धक्कादायक घटना समोर आली आहे। मंगळवार 2 जून 2026 रोजी रात्री सुमारे 9 वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली। भर रस्त्यात 17 वर्षीय मुलावर धारदार चाकूने सपासप वार करून त्याची हत्या करण्यात आली। या घटनेमुळे संपूर्ण पैठण शहरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे। मिळालेल्या माहितीनुसार मृत मुलगा हा पैठण शहरातील रहिवासी असून त्याचा काही दिवसांपासून परिसरातील दुसऱ्या अल्पवयीन मुलासोबत वाद सुरू होता। जुन्या भांडणाच्या कारणातूनच ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे। आरोपी हा देखील 16 वर्षीय अल्पवयीन मुलगा असल्याचे समोर आले आहे। घटनेच्या दिवशी रात्री दोघांमध्ये पुन्हा वाद झाला। वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि आरोपीने अचानक धारदार चाकू काढून मुलावर वार करण्यास सुरुवात केली। गंभीर जखमी अवस्थेत नागरिकांनी तत्काळ मुलाला रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचार सुरू असतानाच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले। घटनेची माहिती मिळताच पैठण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला। परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्यात आले असून पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला आहे। या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी अल्पवयीन मुलाचा शोध घेण्याचे काम सुरू आहे। या घटनेनंतर नागरिकांनी कायदा सुव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली आहे। अल्पवयीन मुलांमध्ये वाढत चाललेली गुन्हेगारी ही गंभीर बाब असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे। भर रस्त्यात झालेल्या या हत्येमुळे पालकांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। दरम्यान पोलिसांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले असून आरोपींवर कठोर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले आहे।